प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सागर पोलिसांना फोन करत असतो तर सावनी म्हणत असते, हे बघ सागर, तुला तुझं आयुष्य आहे, पण माझ्यासाठी फक्त आदित्य आहे आणि आदित्यसाठी फक्त मी. आम्हीच आहोत एकमेकांसाठी. तू जर मला पोलिसांमध्ये दिलंस तर आदित्यचे लाड कोण करेल? त्याचे हट्ट कोण पुरवेल? तर सागर मोठ्याने ओरडून म्हणतो, मी आहे आणि तू जिथल्या कुठल्या लॉकअपमध्ये असशील ना, तिथे मी आदित्यला घेऊन तुला भेटायला येतो. पण तू हे जे काही केलंयस ना, त्याची शिक्षा तुला मिळायलाच पाहिजे. त्यावेळी आदित्य सागरच्या हातातून तो फोन ओढून घेतो. त्यावेळी सागर त्याच्यावर ओरडत असतो की आदित्य फोन दे म्हणून. तर आदित्य म्हणतो, पप्पा तुम्हाला कळत कसं नाही, जेलमध्ये मम्मा नाही तर मी असेल. कारण गाडी मम्मा नाही, मी चालवत होतो. मुक्ताच्या आईचा ॲक्सिडेंट मी केलाय. हे ऐकून तर सागरला धक्काच बसतो. तर सावनी आदित्यला म्हणते, आधी तू मूर्ख आहेस का? तरी मी तुला बजावलं होतं की कोणालाही काहीही सांगू नकोस. तू सागरला का सांगितलंस? मी गेले असते जेलमध्ये, मी भोगली असते शिक्षा. तर सागर म्हणतो, सावनी हा खरं बोलतोय का? तर सावनी म्हणते, हो सागर, हा ॲक्सिडेंट मी नाही तर आदित्यने केलाय आणि त्याला वाचवण्यासाठी मी हे सगळं बोलत होते. पण तो लहान आहे, त्याला काहीच कळत नाही, तो घाबरला होता. सागर, त्याला वाटलं होतं की तू त्याला या सगळ्यातून सोडवशील म्हणून त्याने तुला फोन केला होता. सागर आदित्यला विचारतो, तू गाडी चालवत होतास का? तर आदित्य म्हणतो, हो, मी गेममध्ये पाहिलं म्हणून रिअल लाईफमध्ये एक्सपिरियन्स करायचं होतं. आणि सागर त्याच्यावर ओरडत असतो की हे तुझं वय आहे का गाडी चालवायचं? आज गाडी घेऊन गेलास, उद्या गन घेऊन जाशील शाळेत. आणि 18 वर्षाच्या आत जर स्टेअरिंग व्हीलला हात लावलास तर मी हे विसरून जाईल की तू माझा मुलगा आहेस. त्यानंतर सागर सावनीला ओरडत असतो, म्हणतो, त्याला ओरडून काय फायदा? तुम्हीच बेअक्लीसारखं त्याला गाडी गिफ्ट केलीत, वरून त्याला गाडी चालवायची परमिशन सुद्धा दिलीत. तुमचीच अक्कल गुडघ्यात आहे. सावनी, तू आळशी आहेस, सेल्फिश आहेस हे माहीत होतं, पण एवढी इररिस्पॉन्सिबल असशील हे माहीत नव्हतं. तुझ्यासारखी आई जगात दुसऱ्या कोणालाच मिळू नये. युजलेस. त्यानंतर सागर त्या ड्रायव्हरच्या कानाखाली मारतो आणि म्हणतो, गाडी चालवणं कोणाचं काम आहे? लहान मुलाने हट्ट केला तर तुम्ही लगेच त्याच्या हातात चावी देणार का? त्याला एक अक्कल नाही, पण तुम्हाला तर आहे ना. एवढ्या लहान मुलाच्या हातात गाडी देणं कायद्याने गुन्हा आहे. टाकू का आतमध्ये आता? मरता मरता वाचल्यात त्या बाई. त्यांना जर काही झालं असतं ना तर सरळ लटकला असतास वर. आणि त्या ड्रायव्हरला जायला सांगतो. आदित्य सागरला मिठी मारतो आणि म्हणतो, पप्पा माझं खरंच चुकलं, मला एक चान्स द्या ना. त्यावेळी हर्ष तेथे येतो आणि पाहतो तर काय, आदित्य सागरला म्हणत असतो, पप्पा मला जेलमध्ये नाही जायचं, मला भीती वाटतेय, मला वाचवा ना. तर सागर त्याला जवळ घेऊन मिठी मारतो. तर सावनी सुद्धा त्या दोघांच्या जवळ येते. हे पाहून हर्ष टाळ्या वाजवतो आणि म्हणतो, सावनी हे काय चाललंय सगळं? फॅमिली रियुनियन म्हणजे मी घरी नसताना माझ्या ॲब्सेन्समध्ये तुझे हे धंदे चालतात. तर सागर त्याच्यावर ओरडतो आणि त्याला म्हणतो, आणखी एक शब्द जरी काढलास ना तर मी तुझं तोंड फोडून टाकेन आता. आणि आदित्यला म्हणतो, आधी तू काळजी करू नकोस, मी आहे, आणि तेथून जायला निघतो. तर आदित्य परत त्याला पप्पा म्हणतो. तर सागर म्हणतो, तुझा पप्पा असेपर्यंत तुला काहीही होणार नाही, आणि तेथून निघून जातो. इकडे मम्मी मुक्ताला म्हणत असते, येऊ दे सागऱ्याला, विचारते त्याला, तो तुझं ऐकतो म्हणून तू जास्तच करायला लागलीस, त्याच्या डोक्यावर बसायला लागलीस. तर मुक्ता म्हणते, मी पण सागरचीच वाट बघते आहे, एकदा ते आले की हे सगळं. तेवढ्यात तेथे सागरला पाहून सगळे सागरकडे येतात. तर मुक्ता म्हणते, सागर तुम्हीच सांगा मम्मीला की हा ॲक्सिडेंट कार्तिकने केलाय, त्या माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. तर सागर म्हणतो, सॉरी मुक्ता, पूर्ण माहिती मिळायच्या आधी मी तुम्हाला सांगितलं, माझी चूक झाली, माझा गैरसमज झाला. इकडे हर्ष आदित्यकडे रागाने बघत असतो. तर सावनी आदित्यला रूममध्ये जायला सांगते. तर हर्ष हसतो आणि सावनीला म्हणतो, कमाल आहेस तू सावनी, तुझ्या या नाटकामध्ये तू आदित्यला सुद्धा सामील करून घेतलंस. तर सावनी म्हणते, जगाला असं का वाटतं काय माहिती की माझं आदित्यवर प्रेम नाही. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे, जीव आहे तो माझा, त्याला वाचवण्यासाठी मी काहीही करू शकते. पण जेव्हा मला कळालं की आदित्यकडून ॲक्सिडेंट झालाय तेव्हा मी खरंच घाबरले होते. पण जेव्हा मला कळालं की ती मुक्ताची आई होती तेव्हा माझ्यात ती चीप सावनी जागी झाली. पण बघ ना, सिच्युएशन एवढी टेम्पटिंग होती की आदित्यने मुक्ताच्या आईचा म्हणजेच सागरच्या सासूचा ॲक्सिडेंट केला. मग सागर पहिल्यांदा त्या गुन्हेगाराला शोधणार होता आणि नंतर त्याला कळाल्यावर तो आदित्यच आहे, सागर त्याला वाचवायला जाणार. पण जेव्हा हे मुक्ताला कळेल की तिच्या आईचा गुन्हेगार हा आदित्य आहे आणि सागर त्याला वाचवतोय, तर तेव्हा ती मुक्ता सागरला ठेचणार. आणि हे सगळं माझ्या मनात आलं होतं आणि अगदी हे सगळं तसंच घडतंय.
आता खरी मजा येणार आहे. जेव्हा मुक्ताला कळेल खरं काय आहे, तेव्हा तिला कळेल की प्रेम, नातं, बॉन्डिंग हे सगळं खोटं असतं. तिच्या आणि सागरमध्ये फूट पडेल. तर हर्ष म्हणतो, म्हणजे शत्रूबद्दल काही दयामया नसते का? तर सावनी म्हणते, आहे ना दयामया. मुक्ताच्या आईचा ॲक्सिडेंट झाला हे मला खरंच वाईट वाटलं आणि लवकर बरी व्हावी यासाठी मी देवाकडे प्रार्थना करते. पण या सगळ्यामुळे सागर आणि मुक्ता कधीच जवळ येणार नाहीत. त्यांच्यात जो दुरावा आलाय ना, तो तसाच राहिला पाहिजे. तर हर्ष म्हणतो, पण मुक्ता सागरची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे. तर सावनी म्हणते, तीच संपवणार आहेत आपण. आदित्य आणि मुक्ता यात सागर आता कात्रीत सापडलाय. आता खरी मजा येणार आहे. त्यानंतर इकडे मम्मी आणि स्वातीताई मुक्ताला बोलत असतात. तर सागर म्हणतो, बास झालं, माझी चूक आहे, मी त्यांना घाईघाईने हे सगळं सांगितलं. तर मम्मी म्हणते, हो, जगात सगळे चुकीचे, तुझी बायको फक्त बरोबर. तर स्वाती आणि मम्मी आतमध्ये निघून जातात. तर सागर मुक्ताला म्हणतो, सॉरी मुक्ता, माझ्यामुळे तुम्हाला. तर मुक्ता म्हणते, ठीक आहे, होऊ शकतो ना गैरसमज, काही हरकत नाही, पण आपण शोधून काढू त्या गुन्हेगाराला. तुम्ही शोधाल ना? माझा विश्वास आहे तुमच्यावर. तर सागर म्हणतो, मला काहीतरी सांगायचं होतं. तेवढ्यात सई मुक्ताला आवाज देते आणि म्हणते, माधवी आज्जू बोलावत आहे तुला. तर मुक्ता तेथून निघून जाते. तर सागर मनात विचार करतो, जे काही खरं आहे ते मला मुक्ताला सांगावंच लागेल. मला खात्री आहे मुक्ता समजून घेतील आणि आदित्यला शिक्षा होऊ देणार नाहीत. सावनी कोणाशी तरी कॉलवर बोलत असते. त्यावेळी कार्तिक तेथे येतो आणि सावनीला विचारतो, सागर येथे आला होता का? तो माझ्या मागे का लागलाय आता? तर सावनी म्हणते, तू विसरतोयस की आदित्य माझा आणि सागरचा मुलगा आहे. तो त्याला भेटायला इथे सतत येत असतो, त्यात नवीन काही नाही. तर कार्तिक म्हणतो, मुक्ताच्या आईचा ॲक्सिडेंट मी केलाय असं मुक्ताचं म्हणणं आहे. स्वातीचा फोन आला होता मला आणि हे सगळं तिला सागरने सांगितलंय. आता तो माझ्या मागे पुरावे गोळा करतोय सगळे. मान्य आहे मी त्याच्या बायकोला छेडलं, त्रास दिला, पण हा सगळा आपला प्लॅन होता. मी काहीच केलं नाही ना, मग का आता? तर सावनी म्हणते, रिलॅक्स, तो मॅटर मी हँडल केलाय. आता सागर तुला काहीही विचारणार नाही. इकडे सागर बाहेर येऊन पण तोच विचार करत असतो की मुक्ताच्या आईचा ॲक्सिडेंट हा आदित्यने केलाय. मी कसं सांभाळू हे सगळं? मुक्ताला सांगू की नको? त्या घेतील का समजून? त्यांच्या आईने मला त्यांचा मुलगा मानलंय. मुक्ताने माझ्यावर एवढा विश्वास ठेवलाय. मी कसं लपवू हे सगळं त्यांच्यापासून? मुक्ताला जर सत्य कळालं तर त्या माझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाहीत. त्यांच्या नजरेतून मी पुन्हा उतरेल. पण आधी इतका लहान आहे, त्याने इतकं सगळं सहन केलंय. त्याला जर पुन्हा शिक्षा झाली तर तो आमच्यापासून दूर जाईल. काय करावं हे सागरला कळत नसतं, पण त्याला वाटतं की जे काही आहे ते मुक्ताला सांगितलं पाहिजे. तेवढ्यात तेथे मुक्ता येते. तर सागर म्हणतो, मुक्ता, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तर मुक्ता म्हणते, मला माहिती आहे तुम्हाला काय सांगायचंय. सागर विचारतो, काय माहिती आहे? तर मुक्ता म्हणते, तुम्ही आईच्या गुन्हेगाराला शोधू शकला नाहीत याचं वाईट वाटतंय ना तुम्हाला? सागर, हरकत नाही, एक दिवस तो सापडणार आहे आपल्याला. पण तुम्ही इतकं नका टेन्शन घेऊ, मला तुमचीच काळजी वाटते. एक तो दिवस होता ज्या दिवशी तुम्ही माझ्या आईला इतकं उलटं सुलटं बोलला होतात, आणि एक आजचा दिवस आहे. तिचा गुन्हेगार शोधून काढण्यासाठी तुम्ही आकाश पाताळ एक करायला तयार आहात. ती आई माझी आहे, पण तुम्ही सुद्धा तिला तुमचीच आई मानताना किती करता तुम्ही तिच्यासाठी? आणि हे फक्त मलाच नाही तर बाबा, मिहीर या सगळ्यांना वाटतंय. तुम्ही त्या गुन्हेगाराला शोधून काढालच आणि काढल्यानंतर त्याला अशी शिक्षा द्याल की तो ड्राईव्ह करताना 100 वेळा विचार करेल. हे ऐकून सागर परत विचार करतो आणि म्हणतो, यांचा माझ्यावर आंधळा विश्वास आहे आणि गाडी चालवण्यावर प्रचंड राग. असं असेल तर मी आदित्यबद्दल नाही सांगू शकत यांना. या त्यांच्या आईच्या गुन्हेगाराला कधीच माफ करणार नाहीत. तर मुक्ता म्हणते, सागर, तुमचं टेन्शन मी थोडं कमी करू का? उद्या सकाळपर्यंत आपल्या हातात CCTV फुटेज येईल आणि त्या गुन्हेगाराचा चेहरा आपल्या समोर येईल. तर सागर विचारतो, कोण आहे तो? तर मुक्ता म्हणते, ते फुटेज बघितल्यानंतरच आपल्याला कळेल. तर सागर विचारतो, नाही, तो फुटेज देणारा दुकानदार कोण आहे? तर मुक्ता म्हणते, त्याच्या दुकानासमोर एक्झॅक्टली आपल्या आईचा ॲक्सिडेंट झालाय. मी त्याच्याशी बोलले तर तो आपल्याला एकदा फुटेज द्यायला तयार आहे आणि ते पाहिल्यानंतर आपल्याला कळेलच की गुन्हेगार नक्की कोण आहे. सागर, तुम्ही जर तेथे वेळेत पोचला नसता तर काय झालं असतं? हा जो कोणी माणूस आहे त्याला मी अजिबात सोडणार नाही. त्याने जितके हाल केलेत ना माझ्या आईचे, तेवढेच हाल मी त्याचे करेल. तर सागर पुन्हा विचार करतो, त्या खूप चिडल्या आहेत आणि त्यांना जर कळालं की तो व्यक्ती आदित्य आहे तर कदाचित त्याला सुद्धा माफ करू शकणार नाहीत. आणि CCTV फुटेजमधून तर सगळं कळेल खरं काय आहे ते.
तर सागर मुक्ताला म्हणतो, मला त्या दुकानदाराचा नंबर देता का प्लीज. तर मुक्ता म्हणते, कशासाठी. तर सागर म्हणतो, जर पुढे मागे गरज पडली तर असावा म्हणून. तर मुक्ता म्हणते, तो माणूस आपल्याला फुटेज देणार आहे आणि मला माहिती आहे की तुम्हाला लवकरात लवकर त्या गुन्हेगारापर्यंत पोचायचं आहे. पण जरा शांतपणे घ्या. मी देते नंबर, पण जरा शांत घ्या. मुक्ता सागरला नंबर देते आणि त्याला म्हणते, आई अगदी बरोबर बोलली तुमच्याबद्दल. तर सागर म्हणाला, काय बोलल्या. तर मुक्ता म्हणते, आईला तुमच्यावर इतका विश्वास आहे, तिला तुमच्यावर खात्री आहे की तुम्ही त्या गुन्हेगाराला नक्की पकडाल आणि मोठ्यात मोठी शिक्षा द्याल. आणि मनात विचार करते, माझा सुद्धा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे सागर. याआधी कधीच नव्हता इतका विश्वास. तर सागर मनात विचार करतो, माझ्यावर एवढा विश्वास दाखवू नका मुक्ता. आणि यापुढे मी जे काही पाऊल उचलणार आहे ते फक्त माझ्या मुलासाठी असेल. मला माफ करा, माझा नाईलाज आहे. आणि आजचा भाग येथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की माधवी सागरला सांगत असते की मला थोडंसं आठवतंय, त्या माणसाने ॲक्सिडेंट केला आणि थांबला सुद्धा नाही. तर सावनी सागरला फोनवर म्हणत असते, आदित्य गुन्हेगार नाहीये, त्याने कोणाचा खून नाही केला. तर सागर म्हणतो, गुन्हेगार तो नाही, तू आहेस. आणि आता ही चूक लपवायचा गुन्हा मी करणार नाही. तर सावनी म्हणते, म्हणजे. तर सागर म्हणतो, जे काही घडलंय ते खरं खरं सांगणार आहे मी तिला. तर सावनी म्हणते, आर यू आउट ऑफ युअर माइंड सागर. तर सागर म्हणतो, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का. आणि हे सगळं मुक्ता मागून ऐकत असते. तर मुक्ता सागरला म्हणते, सागर तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.